गावाकडची सकाळ जी आहे ती खूप प्रसन्न होते. पक्ष्यांचा आवाज, छान असं वाऱ्याची झुळूक, प्रसन्न वातावरण असतं आणि त्याच्यामध्येच हा नजारा दिसल्यानंतर पहिला कॅमेरा घेऊन शेतामध्ये आले. काका-काकू परवा दाखवले. त्यांचा मुलगा जो आहे तो त्यानं काय केलेलं आहे, आधुनिक पद्धत आता सध्या बरेच जण घेतात ना, तर कोथिंबीर लावलेली आहे. तर स्प्रिंकलर पद्धतीनं पाणी घालण्याचं काम जे आहे ते केलं जातं. याच्यामध्ये कोथिंबीर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यासाठी ही सोय केलेली आहे. जे कोणी जतला जाईल ते आईस्क्रीम तरी घेऊन येते किंवा काही खाऊ तरी घेऊन येते. पोरांची पण आपली चंगळ सुरू आहे. पण ते म्हणतात ना, की दम कोणाला निघतो? कारण लहान लेकरांचं असंच. मग तुम्ही कितीही दिवसभर द्या, खाणं कमी, पण ते मला मला आणि तुला तुला इथं पण तेच असतं. प्रत्येकजण आहे ना आपापल्या करताना. हार्दिकनं बघा जाताना आहे ना सगळीजण घेऊन गेली, पण त्यानं ना माझ्या अंगावर एक कोण टाकला, तू खा म्हणून. म्हणजे बघू शकता तुम्ही मुलांचं. मला नको नको ग, थांब धर ग बाया, असू दे, तू खा, तू खा. मला नको, तू खा माझ्या वाटणीचं. धर ग बाय माझी. आई पीठ चांगलंय. मला यावेळेला पीठ जे दळून दिलंय ना त्याच्या भाकरीच येई नाही त्या ग. मोठं दळलंय काय? आई गो, सारखं हाणतंय ग. आई तुझ्या पोराला ताकीद दे बघ, जाता येता फटकं देतय ग मला. मिळत नाही ना, इथं मिळते मिळते की तिथं सांगणार मी, तिथं काय आणणार नाही. कॅमेरा बंद कर दे. गाडीपिटी काढला काय? आई लय खोलगट तवा घेतलीस ग तू. काय एवढा खोलगट घेतलीस? काय झालं रे? अरे का बर? ह्या पोरांचं ना तोंडामध्ये बोंगा आणि डोळ्यातलं पाणी 12 खायम म्हणजे बंद होणार नाहीये. अशा पद्धतीने जरा काय बोलाव, अश्रू पण सुरू आणि तोंड पण सुरू. थांब, मामाला सांगूया ए बघ, मामाला सांगूया. नाकाच्या शेंड्यावर राग आहे, फेकून द्यायचं. ही 3 वर्षातनच काय असते परंपरा आता वाढवायची. हा, 3 वर्षाच्या म्हणजे 1 वर्ष पण करायची नाही. गॅप असते, गॅप 1 वर्ष. मग तेच की 3 वर्षच की. त्याचा नियम आहे. हा, असं करा वाजी असं. हा, बडा उघडायचं नाही ते कुठला. आधी पाहिजे बाई थाप थाप. बरोबर आहे. आणि कसं आली नात तुझी, लगेच शिकत्या. आज गावाकडे पहिल्यांदा भाकरी थापली म्हणायला हरकत नाही किट्टोने. मी कधीच तिला भाकरी थापायला घेतलेलं नाही, कारण तेव्हा मग ते पीठ आधीच मलाच वैताग असतो. ते पीठ उडतं, किचन कट्टा मेसी होतं, त्यामुळे मी लावलेलं नाही. आणि इथं काय ते आजीचं म्हणतात ना की तुम्ही शिकवतच नाही. पहिल्यांदा सोड आता झालं. गडाला किती वाजले? हात तुझ्या मम्मी जाऊन किती वाजले? ए भाचीने भाकरी केल्या, खावा बरं का. कोर छान थापल्या. पहिल्यांदाच करायला लागल्या. ओ दादा, बर नातूची भाकरी खावा. दादा, भाकरी यायला पाहिजे का मुलीच्या जातीला? आणि शाळा शिकायची कधी भाकऱ्या करून? चिरू तू थाप. पहिल्यांदा चिरणार कसं पण येणार. लगेच बघ, 2 हात लगेच टाकायचे नाही, जरा मोठी करायची आणि मग 2 हात टाकायचे.
जवळ घे. हा. हा. नीट बरोबर खाल्लं. समजा जेवतो मी जेवतो. असं काय फत्तात मशा पाय मारलं. येत नाही रे. तू दीदी भाकरी करायला अर्धो चांगले करते की. कुणाकडे गाठायचं ना? दीदीची भाकरी पहिला दाखव बरं का चांगली होय ना मला काढून ठेव. हा तोच आहे. माझ्या वाटून ठेवते. त्याला ना दीदीच्या हातची चपाती लय आवडत्या हा. चपाती एक बनव मला 2 बनव. फुगलेली पाहिजे बरं का. फिरत्या. फिरल्याशिवाय नाही. हॅलो. शिकव का तिला झाल्या 2-3 दिवस जरा तर शिकवा बिकवा. ती काय मस्त शिकवत नाही. तिला पटत नाही केलं. शिकवत नाही. काम भाजी तर मला माहित नसताना सुद्धा मी केली. कशी? फक्त बघून. हा आई दीदीच्या चपात्या साईडला का भाकऱ्या साईडला काढून ठेव बरं का. खाऊ आणला सावकाश ठेव पाण्याचं कॅन ठेव. व मला देते बघ पोरग पहिला आणून. तू वाट सगळ्यांना वाट. दीदी घे तू. जर तू देखील गाठबडी खाली दे की लॉलीपॉप खाली दे. आता तू आणले तू 2 खाल्लाय आता हिनं. सकाळ जर 4 झाली. कशाला? आपला आहे आता. ठेव ठेव. पत्रक ठेव पत्रक. पत्र्यात टाक पत्र्यात. पनीर ठेव पनीर पत्रक. आजीला नाथ भाकरी करू लागल्या. आम्ही एक भाकरी करायला बसवलं होतं तर तिला इंटरेस्ट आला. ती बुट्टीवर भाकरी थापलेल्या म्हणजे आजीला मदत झाली आहे ना. हे बघा पहा किट्टूची भाकरी आहे. पातळ 4 भाकरी केली. सगळ्या तिच्या भाकरी असं ते काहीतरी असं पोरगी माझी भाकरी शिकली. आजीनं भाकरी शिकवली. आता पहिला बाबा आले बाबाला कुस्करून घाल जेवायला. नातीच्या हातच्या भाकरी कालच्या आम्ही तिला चिडवलं. कालच्या चिडवा लागलो. काय म्हणून नुसती भराय बसून खातीया. लगीन झाल्यावर कसं व्हायचं. लग्न झालं कसं व्हायचं. काय आताच्या हो बघा की मग भाकरी तिच्या इकडे बघा. चाकू दे की. ही भाकरी किट्टूची आहे. शिकते ती लगेच शिकाय गेले शिकते. पवाय शिकवायचं तर बघा नको म्हणायचं. आता चालते की. पवाय शिकवायचं आता चालतं. काय म्हणली अगं दोघी भरून भाकरी केलेली ना. कमीत कमी 10 भाकरी तरी किट्टूने छान अशा थापल्या. सुरुवातीची भाकरी तिला पसरले नाही पण नंतर मात्र तिनं व्यवस्थित भाकरी केल्या. म्हणजे तिच्यामध्ये ना शिकण्याची एक कला जी आहे ना ती जास्त आहे की ती लगेच शिकते. एखादी गोष्ट लगेच जर म्हणतात ना की एखाद्याला वेळ लागतो तसं तिला नाही आहे. तिनं जर मनावर घेतलं तर ती लगेच शिकू शकते. असं त्याच्यानंतर मी थोडंसं थापून दिलं कारण आज भाकऱ्या भरपूर लागणार होत्या. बघा आता ही चपल्या हुडकाय आलं बरं का. याची चप्पल आता ही चप्पल हुडकायला. सगळे घरात होते आणि मी बांधावरती व्हिडिओ अपलोडिंग करण्यासाठी आलेले होते कारण नेटवर्क प्रॉब्लेम आणि माझ्यासोबत पण आई आली ती. मी एकाची घातली आईने एकाची चप्पल घातलेली होती आणि जो कोणी घरातनं बाहेर येईल कारण दारातनं पाऊल पडले की चपल्या पाहिजे तर ती चपल्याच हुडकांचं काम सुरू होतं सगळ्यांचं. मग सगळ्यात तिथे हुशार आई आले तिचं लक्ष गेलं बाकीचे सगळे येड्या. आज जाणार म्हणून आम्ही सोननमधून तेवढ्या लेट आलो. सगळं झालं सकाळपासून आवरावरी झाली आणि अचानक संदीपचं एक असं काम आलं की त्यामुळे मग आजच्या दिवस थांबलो. उद्या निघणार आहोत. तुझी चप्पल आणून दिली मला मी भयाची दिली. तू म्हणतोय बाहेर येऊन चप्पल कुठे आणि एवढी बाहेर येतात एक पण माझ्याकडे बघिना. दीदी बाहेर आलेले पहिला बघितलं तिनं. सगळ्यात दीदी हुशार आहे. हुशार आहे. चला काय अशी नका पण बघाव इकडे. ए नाही मी काय करू बघ ही माझ्या बाहेरली काढून द्यायला लागल्या. आपण तुला देते सगळ्यांना. मला माहित आहे तुझं गावाकडे आलं ना काय तुझं एक नियोजन परफेक्ट नसते. जाऊया म्हणलं जातं ही विहिरीला चाललेत की तुला जाऊ देत नाही तू काय जात नाही. आता सगळे कपडे बदलतो. चप्पल नाही कसं उतरायचं खाली सगळ्यांनी आपापल्या काढून नेल्या. त्याच्यावर उभा हे बघा ह्याच्यावर उभार म्हणून टाकल्या खाली उभा की. आणि तू बिन चप्पलीचे थांब देते जाणून दीदी माझी आईची चप्पल तेवढी घेऊन ये ग बाळा.
आता कोणाचं घेऊन आले बघा संदीप. याय तर परवा मी मुलं घेऊन इथं बसलेली होती तेव्हा ढेकळं होती बघा ना. आता थोडंसं लेवल तिथं केलेलं आहे, म्हणजे प्लेन झालेलं आहे. तर दुपारच्या वेळेला काय करतात, घरात कोणी थांबत नाही, कारण पत्र्याचं घर असल्यामुळं वापा मारतात. आणि मला ज्याने सांगितले की हे करा ते करा, आता लगेच तर पॉसिबल नाही आहे, कारण आता प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं सुरू आहेत. करतील ते हळूहळू. आज जेवणामध्ये चपाती, भाजी, आमरस आणि वरण आणि भात होता. हा आमचा हळदू. हा धान्य बघ किती इसकटले. आणि नव कपडे काय सुद्धा घरात ठेवत नाही. कोण केलं हे, कोण केलं? तू काय एवढा हसायला तू पण सामील असणार आहे म्हणून हसायला लागलाय. तर आज किट्टो पोहायला गेलती, आता सध्या पोहून आल्या बघा. होय का, कसा अनुभव होता पोहायचा? मज्जा आली. आ मज्जा आली. कॅन वगैरे बांधलेले ना, हा मग कॅन वर पोहायला मज्जा आली. मी स्वतःहून जात होतो. हा एक कधी काढला असतील 10-15. होय, एवढा उशीर पोहली काय? कळलं का कसं पोहायचं? म्हणजे अजून काही पहिला दिवस आहे. पण तरी पण तुला समजलं असेल की थोडं कळ ना. ते असं मामा म्हटला की हा. नाही स्लो करायला लागलो खूप आवडायचं. तू काय फिरायला आलास का पाण्यात? हा मग मी असं केलं मग फास्ट व्हायचं. हलायला लागते पाण्यात, चपळपणा करावा लागतोय ग. आता कपडे बदलतायचे आणि हा. पाणी लय झालं. जड म्हणजे वज्ज कसं काय? काल वज्ज नव्हतं. आता आज वज्ज झाले काय? लय त्रास झाला का पोहताना? हसायला लागल्या हसवा द्या म्हणला. पाण्यात, हसायला लागल्या. असं झोपते अशी आडवी 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 त्याची. ए हार्दू कुठे आहे? हार्दू पण आलता ना. कडे सापडलं कडे कुठं असं जास्त जागा त्या कडे. बापरे. कडे कुठं हे किशा ठेवला. आम्ही आलो निवांत. हा आणि मी ह्यांना म्हणलं कडे कुठं आहे. आणि हरद्याला विचारला, हरद्या म्हणलं लपून ठेवले म्हणते. आता म्हणलं कुठं लपवलं पण आणतो. पण पाण्यात पाण्यात गेलाच ते खाली. पहिली उडी मारली की पाण्यात हातात कडो त्यांच्या. हातात म्हणून माझ्याकडे दिलं कडवत तर. उडी मारली, इथं आलं हा आणि मी हात मारताना माझ्या हातात आलं ते. बघा. असं आलं हा. काय, मग मी ते असंच काढलं आणि तुझ्याकडे दिलं. तुम्ही पाण्यात कधी पोहायला चालला ना, पहिला हात बाहेर काढत जावा. महागाई आहे. घरची जी गिरण आहे ना, ती आईसाठी वगैरे सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. पण हिला एक अशी का खोड आहे काय माहीत, की ना आता बघा इतर ह्याच्यामध्ये टाकलं जातं, यांना ना तो मारतूल किंवा असं काहीतरी काटेदार टोकावं लागतं की जेणेकरून ते धान्य खाली जातं. आता काय फॉल्ट आहे काय आहे मला माहीत नाही आहे, पण ही रसिका पण चालवायला शिकलेली आहे. म्हणजे सगळेच घरातले ऑल मेंबर चालवतात. तर मग मला बऱ्याच वेळा म्हणतात की अशी गिरण घे, पण काय होणार की अशी गिरण जर घेऊन ठेवली तर पीठ जे आहे ते घरभरून होणार, कारण ही मोठ्यामध्ये येते, एवढी काही अशी छोटी गिरण नाही आहे. हे सगळे पवायला गेलते. आम्ही दुपारचं थोडंसं झोपलेलो होतो, आता फ्रेश झालो आहे. आता टायमिंग माझ्या म्हणजे 5:30 झालेलं आहे. आता सगळे आलेले आहेत आणि ती पुन्हा ओली कपडे बिपडी सगळं घेऊन ओली होऊन आल्यात सगळी किचकिच करत सगळी. सकाळी भाकरी करताच आईला फोन आला, कोणीतरी एक्सपायर वगैरे झालेलं आहे. मग ते धणीला जाणं म्हणतात ना, तसं ती गेलेली होती. सकाळपासून आई नव्हती तर घरात करमत नव्हतं, एवढं घर भरलेलं असूनसुद्धा. म्हणजे मला तर ना, ती भले कामात असू दे पण जाता येता आई लागते इथं आलं तर. आणि पूर्ण दिवस जो आहे तो तिच्या व्यतिरिक्त आजचा दिवस होता. आणि ती आली ना, हार्दिक बघा, ती म्हणते येऊ नको जवळ, हा मुद्दाम जातोय तिच्याजवळ. असं ती गेली आंघोळीला. त्याच्यानंतर हे म्हणजे संध्याकाळी जवळजवळ 5-6चं टायमिंग होतं. मस्त सगळ्यांनी चहा आणि बिस्किट जे आहे ते एन्जॉय केलं. चल ए या चमचा आण म्हणावं लगेच मला. हा रसिका म्हणलं गे. आज आम्ही सगळी तंद्रीत आहे म्हणून. आणि आता थोडंसं वारवशी बसलोय, मोबाईल मध्ये व्हिडिओ लावलाय. पित्ताचा त्रास व्हायला लागलाय मला. कालच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला आजी तुमच्या दादाला आशीर्वाद देत होती, बऱ्याच जणी रडल्या बरं का, बऱ्याच जणी भावूक झाल्या. खूप साऱ्या जणींचं मन भरून आलं, कारण तो क्षणच तसा होता. कधी बघा ते म्हणतात ना की डोळ्यात पाणी आणावं लागत नाही, अचानक ते शब्द नसते जे असतात ना, ते हृदयापासूनचे त्यांचे शब्द आपल्यासुद्धा हृदयाला असे भिडतात. आणि त्यावेळेला आपोआप डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं. आणि खूप साऱ्या ताईंचे मनापासून आभारी. आजीवरती तुम्ही भरभरून प्रेम देता. तुम्हाला लवकरच आजी जी आहे ती बघायला मिळणार आहे कंटिन्यूली आपल्या व्हिडिओमध्ये, थोडा दिवस तरी. पण ते कधी काय केव्हा मी तुम्हाला योग्य वेळी सांगेन.
असो, संध्याकाळी आर्यनला खायचं होतं समोसा, त्यामुळे मग संदीपनं समोसा आणलेला होता आणि यांचा इकडे खेळ सुरू आहे. हा खेळ एवढा प्रचंड कर्कश होता ना की मोठ्या मोठ्याने ओढत होते काय, आडत होते काय, म्हणजे त्याला एक लिमिटच नव्हतं, कारण सगळी डोकी एका जागी होती ना, त्यामुळं. काय झालं अरे द्या ना मला मोबाईल. दोन आहेत ना तुझी तर बाहेर, पळव पळव एकदम मारामारी धंदा करायचा बघ. कोण जर माझ्या समोर आलं उडवतं बद्दल. मला काय कळणार, मी कुठं आहे तीच मला काय कळणार. माझी 3 आहे ती, त्यात 3 कुठं आहेत तीच मला गावी नाही. एक तर आत गेले, इथं 2 आहेत तुझी. 2 आहेत का तिथं. काय खेळ लावलाय बघूया आपण. उडी बाबा एकच पडलं. आता कळतं की उडी बाबा एकच राहिलं. खेळ हे जातो बघ की. हे तीच घे पुढं. स्वतःची आरू कोणाचा आहे तो? अजून दाजी तू मग भाजूनच घेतात की. भाजताय तुम्ही? होय, मी तळते कधी कधी. मी पण तळते पण ती एकदा तळल्यावर असं लबरागत होतंय ना काय बाई, बाहेर एवढा दंगा आहे ना, काय एडिटिंग करूच दे नाही ती मला. हे असं का भजी काढलेत कशी बघा की, एक बोलायला सुद्धा तयार नाहीत, मुंडकी घालून बसले ते बघा ही सगळे. जे गेलं जेवायला उठा की जेवायला. बर कोण जिंकलं? पप्पा पहिला पप्पा, दुसरा मामा, तिसरा मी, चौथा याला मारायला वेळेला घाय आणलंय ना, दुसऱ्याला मारत आल्याला माग बसवला. चिटिंग कोण कोण केली पहिला? चिठ्ठी घे सगळ्यांनी केली माझ्या होत्याला. चिटिंग नाही केली, टीम अप केला आम्ही. पहिल्यांदा ही डोळ्यातनी काय कळालं नाही की टीव्ही डोकं चालून चालवली. पहिल्यापासून जर खेळला असते यातून जाऊ देत नाही पुढे. कमीत कमी 2 तास यांचा डाव सुरू होता. आरडतेत काय, वरडतेत काय, मी म्हणते चाललंय काय नेमकं, मला तर ते काय गेम पण कळेना. आणि एवढ्या सगळ्यात आईने दिले आपलं झोपून, आईला काय सुधच नाही. जुळ्याबाई काय येत दंगा, अक्षरशः पोरं कमी होती, संध्याकाळी मोठी माणसं. पण असो, एकत्र छान खेळली, एकत्र हे दिवस एकत्र म्हणजे खूप दिवसातून घालवतो आम्ही. प्रत्येकाची कामं, प्रत्येकाचं एक येतंय दुसरं येत नाही असला प्रकार असतो. आणि जिथं तुमचे दादा असतील तिथं म्हणतात ना की तुला एवढं जमतंय काय, त्यांचं चालतंय, खेळ आपला मस्त खेळतात. अजूनही जर बघायला गेलं तर गावाकडची माणसं अंगणामध्ये संध्याकाळचं जेवण जेवतात. संध्याकाळचं ठरलेलंच असतं. जेव्हा माणसं जास्त वाढतात तेव्हा तर बसतातच, पण इतर वेळी सुद्धा घरातील 3-4 माणसं जरी असेल तर मस्त दारामध्ये म्हणजे अंगणामध्ये जेवलं जातं. आज चपाती आहे, वड्या आहेत, श्रीखंड आहे, पनीरची भाजी आहे, वरण आहे, भात आहे. चला ताईनो, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा आणि हो, ते हाईप पण आहे ते हाईप करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.